नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाटा ब्रेड पॅटीस. तर आपण पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घेऊयात. तर हे बटाटे मी एक्स्ट्राचे घेतलेले आहेत कारण मला यापासून अजून एक पदार्थ बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी जास्तीचे घेतलेत. हे पूर्ण 1 किलो बटाटे येतं. मी ते उकडून घेते आहे. आपण कुकरला लावून 1-2-3 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे आहेत बटाटे. तर सर्वात आधी आपण बटाटे कट करून घेतले तर पटकन उकडतात आणि बटाटे आपल्याला जास्त स्मॅश करून किंवा जास्त शिजलेले पाहिजे नाही म्हणून मी कट करून घातलेले ते उकडण्यासाठी. आता त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू आणि झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. बटाटे उकडल्याच्या नंतर ना आपण पुढची प्रोसेस पाहूया. मुलांना कायम वेगवेगळं आणि चटपटीत खायला आवडतं, त्यामुळं हा पदार्थ बनवते कायम मी आणि करायलाही खूप सोपा आहे. त्यामुळं पटकनही होतो आणि करण्यासाठी पण सोपं आहे. हा पदार्थ हेल्दी आहे असं म्हणता येणार नाही कारण आपण हे तळून घेणार आहोत आणि ब्रेडचाही वापर केलेला आहे. पण कधीतरी वेगळं खाण्याची इच्छा होती आणि ते बाहेर एखाद्या स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच हे बनवलं तर पदार्थही छान होतो आणि खायलाही आपल्याला हवं आहे त्या पद्धतीने आपण त्याला तेवढं चटपटीत करून खाऊ शकतो. आता बघा आपण जी त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी स्टफिंग करणार आहोत तर त्यासाठी मी मिरच्या, जिरे, अद्रक आणि लसूण घेतला आहे आणि कढीपत्ता पण मी वाटणात घालणार आहे कारण आपण हा बटाटा ब्रेडच्या आतमध्ये स्टफ करणार आहोत. तर आपण कढीपत्त्याची पूर्ण पानं किंवा अखंड पानं घालण्याऐवजी जर वाटून घातला तर तो दाताखाली वेगळा किंवा सेपरेट असा येत नाही. त्यामुळं आपण ते वाटणामध्ये वाटून घालतो आहे. आणि आता आपण कढई ठेवून घेतली गॅसवर, त्यामध्ये मी तेल घालून घेतलेले आहे. आता आपण मोहरी घालूया त्यामध्ये. आता या पदार्थामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण जी भाजी करतो त्या भाजीला व्यवस्थित फोडणी बसणं गरजेचं आहे कारण त्याची जी मेन चव आहे, भाजी जर आपली व्यवस्थित चवदार झाली तरच त्या पॅटीसला चव येईल. कारण पॅटीसचं जे बाहेरचं ब्रेडचं किंवा मग बेसनचं जे आवरण आहे त्यामध्ये आपण जास्तीचे काही मसाले किंवा तिखटपणा जास्त वापरणार नाही आहे. त्यामुळं आपण भाजी आपली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे आपल्या पॅटीसला खूप चव देईल. तर आता बघा जिरे मोहरी तडतडली, व्यवस्थित हळद घालून घेतली आहे. आपलं जे वाटण होतं ते थोडंसं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यात अद्रक, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या. आता मिरच्या आपल्या आवडीनुसार वापरा. कोण यामध्ये गरम मसाला, कांदा किंवा लाल मिरची पावडरचाही ह्या भाजीमध्ये वापर करतं. पण मला ती भाजी अगदी आपली बटाटवड्याची जी भाजी असते तशी आवडते म्हणून मी त्याच पद्धतीने दाखवलेली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा याच्यामध्ये कापलेला कांदा आणि गरम मसाला वापरू शकता. तर यामध्ये जो मी महत्त्वाचा पदार्थ घातलेला आहे तो म्हणजे पुदिना. आणि पुदिना आवर्जून घालून बघा. पुदिना घातला की ते बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते. तर मी जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच मी पुदिनाही कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. तर मी ह्या बटाट्याच्या भाजीसाठी तेलामध्ये तो आधी परतून घेते आणि त्यानंतर मी जे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते मी या कढईमध्ये घालून घेते. आपला जो तयार केलेला मसाला आहे त्यामध्ये. आता मी तुम्हाला म्हणले होते की मला वेगळा पदार्थ बनवायचा आहे तर मी त्यासाठी बटाटे जास्तीचे उकडून घेतले. तर मला ब्रेड पॅटीस बरोबर बटाटा वडाही बनवायचा आहे, त्यामुळं मी एक्स्ट्राचे बटाटे उकडून घेतलेत आणि आता हे व्यवस्थित मी स्मॅश करत भाजी परतून घेणार आहे. बटाटे घातल्याच्या नंतरनं यावर मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेले आहे आणि आता ही व्यवस्थित आपल्याला जी भाजी आहे बटाट्याची ती परतवून घ्यायची आहे. भाजी अगदी जास्त वेळही परतायची गरज नाही कारण आपले बटाटे उकडलेले आहेत आणि मसालाही व्यवस्थित परतलेला आहे. त्यामुळं फक्त त्याला सगळ्या बाजूनी मसाला व्यवस्थित लागला भाजीला आणि ती व्यवस्थित स्मॅश झाली म्हणजे आपली स्टफिंग करायला जी भाजी लागते पॅटीससाठी ती तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण थंड करून घ्यायची. पूर्णपणे थंड झाली की आपण पॅटीस करायला घेणार आहोत. तर पॅटीस करण्यासाठी सर्वात आधी आपण बेसन पीठ मिक्स करून घेऊ. आता हे बेसन पीठ आपल्याला आपण जसं बटाटवड्याचं बॅटर बनवतो बेसनचं अगदी त्याच पद्धतीने बनवायचं आहे. तर मी यामध्ये हळद घालून घेतली आहे आणि खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ हे घालून घेते आहे. आता खाण्याचा सोडा अगदी मी थोडा घातलेला आहे कारण आपली ब्रेड आहेत आणि ब्रेड ऑलरेडी खूप तेल ओढतात, त्याच्यामुळं सोडा अगदी जपून घालायचा आहे. किंवा नाही घातला तरी काही हरकत नाही आहे कारण आपण यामध्ये ओवा आणि याला बेसनला भरपूर प्रमाणात फेटून घेणार आहोत. त्यामुळं सोडा नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे. सोडा न घालता पॅटीस बनवले तरी चालतात. जर सोडा घातला तर पॅटीस थोडीशी तेलकट होतात. त्याच्यामुळं शक्यतो ज्यांना तेलकट खायला जास्त आवडत नसेल त्यांनी सोडा नाही घातला तरी काही हरकत नाही आहे. पॅटीसची चव छान लागते, त्यामुळं सोडा घालायचा किंवा नाही घालायचा हे आपल्यावर. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी इतपत पातळ ठेवलेलं आहे बघा.
जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. वड्यापेक्षा थोडंसं पातळ केलं तरी काय हरकत नाही, कारण ब्रेड आहे आपला तो बॅटर एकदम असं शोषून घेतो, त्यामुळं ते थोडंसं पातळ ठेवलं तरी पण चालतं. ब्रेड घेतलेलं आहे बघा मी, आणि ब्रेडला मधनं कट करून घेतलेले आहे. आता कट केलेले जे ब्रेड आहे त्याच्या एका बाजूला आपण जी आपली भाजी बटाट्याची तयार केलेली आहे किंवा आपलं आतलं स्टफिंग आहे ते आपण यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित आणि प्रेस करायचं हाताने, आणि त्यावर आपलं दुसरी जी स्लाईस आहे ती त्यावर घालून आपण मग ते बॅटरमध्ये घोळून तेलात सोडणार आहोत. आता मी जे ब्रेड घेतलेले आहेत ते साधे व्हाईट ब्रेड वापरलेले आहेत. तुम्ही या जागेवर ब्राऊन ब्रेडही वापरू शकता. चवीत असा कोणताही फरक पडत नाही. आपल्या आवडीनुसार आपण व्हाईट ब्रेड वापरतोय किंवा ब्राऊन ब्रेड वापरतोय, यांनी पॅटीसच्या चवमध्ये कोणता फरक पडत नाही बघा. आता आपण जो पॅटीस आहे आपला तयार केलेला ब्रेडमध्ये जे भाजी स्टफिंग करून ते व्यवस्थित बेसनमध्ये घोळवलं आहे मी आणि तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये पॅटीस आपल्याला व्यवस्थित उलटपलट करून तळून घ्यायचं आहे. अगदी दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित त्याला सोनेरी रंग येईपर्यंत किंवा ते अगदी खरपूस तळेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि तळून झाल्याच्या नंतरनं ह्या ब्रेड स्लाईस आपण सॉसबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा तळलेल्या मिरचीबरोबर कशासोबतही खाल्ला तरी खूप छान लागतो, किंवा तो नुसता खाल्ला तरी पण त्याची चव खूपच छान लागते. आपलं ब्रेड पॅटीस तयार झाले पा. या पद्धतीने या रंगावर येईपर्यंत किंवा खरपूस होईपर्यंत आपण व्यवस्थित तळून घ्यायचे. मी अजून एक ब्रेड पॅटीस तळून घेते आणि मग आपण याची प्लेटिंग करूया. आपली 2 ब्रेड पॅटीस तळून झाले की मग आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊ. मी दुसरं पॅटीस आता तळून घेते. व्यवस्थित बेसनमध्ये घोळवून घ्यायचे आणि बेसनमध्ये टाकताना त्याला चौ बाजूनी बेसन लागलं पाहिजे ना. अगर आपलं ब्रेड जे दोन्ही ब्रेड आहे त्याच्यामध्ये जर बेसन लागलं नाही, ते गॅप राहिला तर त्यातून बटाट्याची भाजी बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून मी तुम्हाला अजून एक पॅटीस आहे ते तळून दाखवते आहे की आपल्याला ते बेसनमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे. कारण जरा त्याची अगदी थोडी जरी बाजू ओपन राहिली, तिथं बेसन लागलं नाही तर ती बाजू पॅक होत नाही तळताना आणि बटाट्याची भाजी त्यामधनं बाहेर निघते. सगळ्या बाजू आपल्याला त्या व्यवस्थित ब्रेडमधनं पॅक झाल्या पाहिजे, ब्रेडच्या बेसननं पॅक झाल्या पाहिजे. तर या पद्धतीने आपण दुसरं जे आपलं ब्रेड पॅटीस आहे ते पण तळून घेतले. तुम्हाला आजची माझी रेसिपी बटाटा ब्रेड पॅटीस कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीसोबत.